आहे बीडमधून बातमी। बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा इथं 17 नागरिकांचं रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। अडकलेल्या नागरिकांची आमदार सुरेश धस यांनी सुटका केली। बीडच्या आष्टी शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। पाटसरा गावात शेततलाव फुटला, त्यामुळे 5 ते 7 एकर जमीन वाहून गेली। तर आष्टी तालुक्यातील कडा परिसरातील 6 गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला। हेलिकॉप्टरने लोकांचा रेस्क्यू करण्यात आले। काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्र्यांनी याच विषयी भाष्य केलेलं होतं की जिथे अडकले असतील त्यांना एअरलिफ्ट करा। त्याप्रमाणे आष्टीमध्ये एअरलिफ्ट करण्यात आले। ही बघा, ही ती अडकलेली 17 जण होती। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांना विचारूया। सुरेश, काय अधिक माहिती? बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मध्यरात्रीपासून अतिवृष्टी सुरू आहे। त्यामुळे कडा या ठिकाणी काली नदीला पूर आल्यामुळे जवळपास गावामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे आणि तिथं अडकलेल्या 7 एनडीआरएफच्या टीमनं रेस्क्यू केलेलं आहे। तसंच हेलिकॉप्टरच्या माध्यमातून रेस्क्यू केलेलं आहे। आमदार सुरेश धस हे देखील तर मोठ्या प्रमाणात तिथलची जी गावं आहेत त्या ठिकाणी देखील गावामध्ये पाणी शिरलेलं आहे। प्रचंड झालेलं आहे। त्या संदर्भात त्यांच्या देखील रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे। बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात परिस्थिती पाहायला मिळते। नक्की, धन्यवाद।